श्री गणेशाय नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज अभंग गाथा 688। कृपाळू म्हणूनी बोलती पुराणी निर्धार वचने याची मज। आनिक उपाय नेनेची मी काही तुझे वर्म ठाई पडे तैसे। भये धड काही बोलता वचन रिगालो शरण सर्व भावे। कृपा करीसी तरी थोडे तुझ काम माझा तरी श्रम बहु हरे। तुका म्हणे मज दाखवी श्रीमुख हरेल या भूक डोळ्यांची। 688। भगवंता आपण फार उदार आहात असे 18 पुराणांनी निक्षून सांगितले ते मलाही माहीत आहे आणि त्यावर माझा विश्वास आहे। याशिवाय तुझ्या भक्तीचे नेमके वर्म कळेल यासाठी दुसरे अन्य उपाय मी जाणत नाही। मला एकही शब्द नीट उच्चारता येत नाही म्हणून मी तुला केवळ शरण आलो आहे। देवा माझ्यावर कृपा करणे तुला अवघड काम नाही, माझे मात्र परिश्रम कमी होतील। देवा तू केवळ एक वार आपले श्रीमुख दाखवले तर माझ्या डोळ्यांची भूक शांत होऊन त्यांना समाधान होईल असे तुकाराम महाराज म्हणते। 689। सर्व भावे आलो तुझची शरण काया वाचा मनसहित देवा। आणिक दुसरे न ए माझ्या मना राहिली वासना तुझ्या पायी। माझी ए जीवींचे काही जडभारी तुझ विनक्वारी कोण तुझे। तुझे आम्ही दास आमुचा तू ऋणी चालत दुरुणी आले मागे। तुका म्हणे आता घेतले धरणे हिशोबा कारणे भेटी देई। हे देवा मी तुला अनन्य भावाने संपूर्ण शरण आलो आहे। तुझ्या चरणाविषयीची आवड असल्याने तेथेच माझे मन रमते। माझ्या सर्व इच्छा तुझ्या ठाई आहेत। देवा तुझ्या वाचून माझ्या संकटांचे जड ओझे कोण उचलणार। आम्ही तुझे दास आणि तू आमचा ऋणी असा संबंध फार पुराण काळपासून चालत आला आहे। असे अनेक जन्माचे ऋण तुझ्याकडे आहे ते वसूल करण्यासाठी तुझ्या दारात ठाण मांडले आहे। त्यासाठी तू आमची भेट घेणे गरजेचे आहे असे तुकाराम महाराज म्हणतात। 609। कै मात माझे ऐकती कान बोलता वचन संतामुखी। केला पांडुरंगे तुझा अंगीकार मग होईल धीर माझ्या जीवा। मनवनी मुख अवलोकी तो पाय। हेची मज आहे थोरी आशा माझी या मनाचा हाची पै विश्वास। न करी सायास साधनांचे तुका म्हणे मज होईल भरवसा। तरलो मी ऐसा साच भावे। देवा संतांच्या मुखातून पांडुरंगाने तुझा स्वीकार केला आहे अशी मंगल वार्ता मी केव्हा ऐकेन याची मला फार आतुरता लागली आहे। त्यामुळे माझ्या जीवाला आधार वाटेल। मी यासाठी मोठ्या आशेने तुमच्या मुखाकडे चरणाकडे पाहत आहे। मला भरवसा आहे म्हणून मी तुझ्या प्राप्तीचे अन्य साधनाचे व्याप करीत नाही। तुकाराम महाराज म्हणतात संत मुखातून जेव्हा असे बोल ऐकेन तेव्हा मला समाधान होईल। 691। दोन्ही हात ठेवूनी कटी उभा भिवरेच्या तटी। कष्टलासी साठी भक्ती काजे विठ्ठला। भागलासी माय बापा बहुश्रम केल्या केपा। आम्हा लागी सोपा दैत्या काळ कृतांत। होतासी क्षीरसागरी मही दाटली आसुरी। म्हणून या घरी गवळियांचे अवतार केला पुंडलिक गोवा। तुझ पंढरीसी देवा तुका म्हणे भावासाठी हाती सापडसी। 691। भक्ताच्या कार्यासाठी तुला फार श्रम झाले म्हणून थकल्याने कटीवर हात ठेवून या भिवरेच्या तीरावर उभा राहिलास। माय बापा तू दुष्टांसाठी प्रत्यक्ष कृतांत काळ आहेस पण आमच्यासाठी सुखरूप आनंददायी आहेस। तू क्षीरसागरात असताना इकडे पृथ्वीवर दैत्यांची संख्या वाढली ते उन्मत्त झाले तेव्हा तू गवळ्याच्या घरी असुर विनाशासाठी अवतार घेतलास। तुकाराम महाराज म्हणतात देवा तुला पंढरीस आणून पुंडलिकाने गुंतविले कारण तू भावबळाने हाती सापडतो। 692। गोड झाले पोट झाले अवचिता वाचे आले। म्हणता पाप गेले विठ्ठलसे वाचेसी। सत्य मानारे सकळ उद्धरीला अजामेळ। महापातकी चांडाळ
नामासाठी आपुलिया चित्त पावले आनंदा सुख समाधिते सदा म्हणता गोविंदा वेळोवेळा वाचेसी हे जाणती अनुभवी जया चाड तो चोजवी तुका म्हणे दावी रूपतेची अरूप। औचितपणे विठ्ठलाचे नाव मुखी आहे ते गोड वाटले त्या नामस्मरणाने पोट भरले आणि माझे पापही नष्ट झाले। सज्जन हो, तुम्ही ही गोष्ट खरी माना, कारण अजामिळ महापातकी असून त्याचा केवळ देवाचे नामस्मरण केल्याने उद्धार झाला। वेळोवेळी वाचेने गोविंद नाम उच्चारताना माझ्या चित्तास आनंद झाला आणि त्या नामाने सदा सुख समाधीत राहिलो। तुकाराम महाराज म्हणतात, ज्यांना नामाची आवड आहे ते अनुभवी भक्त हे जाणतात की अरूप असणारा विठ्ठल विश्वास ठेवणारा ना रूप दाखवतो। 693 रवी दीप हिरा दाविती देखणे अदृश्य दर्शने संतांची या त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर नकळे तो साचार ब्रह्मादिका तापली चंदन निववितो कुडी त्रिगुण तो काढी संत संग माय बापे पिंडे पाळीला माया जन्म मरण जाया संत संग संतांच्या वचने वारी जन्म दुःख मिष्टान्न ते भूक निवारण तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे संत चरणी भावे रिगावया। 693 सूर्य दिवा रत्ने यांच्या उजेडात दृश्य पदार्थ दिसतात, परंतु संत अदृश्य देवाच्या स्वरूपाचे दर्शन घडवून जीवाला सुखवितात। अशा संतांचा महिमा मी पामर काय वर्णन करणार, तो तर ब्रह्मदेवालाही कळलेला नाही। तापलेल्या देहाला चंदनलेप शीतल करतो, परंतु अग्नीचा त्रिगुणात्मक ताप निवारण करण्याचे सामर्थ्य चंदनलेपात नाही। संत संघ हा अदृश्य असा त्रिगुणात्मक ताप निवारण करतो। मायबाप मोठ्या वात्सल्याने पुत्राचे संगोपन करतात, मात्र जन्म मृत्यूचे निवारण होण्यासाठी संत संग करावा लागतो। मिष्टान्नाने भूक शांत होते, परंतु जन्माच्या दुःखाचा नाश संत वचनांनी होतो। तुकाराम महाराज म्हणतात, या संतांच्या चरणी त्यांनी बोलविले नाही तरी श्रद्धापूर्वक जावे। 694 हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ तेने माया जाळ तुटईल आणि कनका काही गबाळांचे भरी पडो येते थोरी नागवन भावे तुळसी दळ पाणी जोडा हात म्हणावे पतित वेळोवेळा तुका म्हणे हा तव कृपेचा सागर नामासाठी पार पावतील। जन हो, तुम्ही मुखाने हरी हरी म्हणा, त्यामुळे माया जळाचा नाश होईल। तुम्ही हरिभक्तीशिवाय अन्य कोणत्या साधनांच्या भरीस पडू नका, त्या हीन साधनांमुळे तुमची फसगत होईल। श्रीहरीला श्रद्धापूर्वक तुळशीचे पान आणि पाणी समर्पण करून वेळोवेळी मी पतित आहे असे म्हणून त्याला शरण जा। हरी अत्यंत कृपाळू आहे, त्याचे नामस्मरण केल्याने तो संसार दुःखातून आपल्याला पार करील असे तुकाराम महाराज म्हणतात। 695 गाठोळीस धन भाकावी करुणा दावणी सज्जना किम पिढी नाठेळाची भक्ती कुचराचे बळ कोरडे ओंगळ मार खाय सांडोव्यासी घाली देवाची करंडी विलाळत्या धोंडी पूजा दावी तुका म्हणे ऐसे माकडाचे छंद अवघे छिंद छिंद सिंदळीचे। 695 स्वतःच्या पदरी विपुल धनसंचय आहे, पण धनप्राप्तीच्या आशेने सज्जनांकडे द्रव्य द्या म्हणून खोटी पीडा दाखवून त्याची करुणा भागतो। दाभिकाची भक्ती आणि अंगचोराची शक्ती निरुपयोगी आहे, या अवगुणामुळे त्यांना मार खावा लागतो। कुचरदाना फुटण्यासाठी फोडावा लागतो, घरातील देव कोपऱ्यात टाकतो आणि रस्त्यावरील एखाद्या शेंदूर लावलेल्या दगडाची देव मानून पूजा करून जगात भक्त म्हणून मिरवतो। दुराग्रही भक्ताची देवभक्ती केवळ माकड चेष्टा आहेत। वेश्येच्या निंदे वागण्याचे प्रकार असावेत तसे ढोंगी असे तुकाराम महाराज म्हणतात। 696 ऐसे कुळी पुत्र होती बुडविती पूर्वजा चहाडी चोरी भांडवला वाटा आला भागासी त्याची आने दुःखी मही भारतेही नसाये तुका म्हणे ग्रामपशु केला नाशू आयुष्या। काही कुळात असे पुत्र होतात की ते आपल्या दुर्व्यवहाराने आपल्याबरोबर पूर्वजांनाही दुर्गतीला नेतात। सतत चोरी चहाडी करणे हाच त्यांचा आवडता उद्योग।
त्या कारणे पृथ्वी दुःखी होते. या पापी जनांचा तिला भार सहन होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, याचे जीवन म्हणजे गावठी कुत्र्याप्रमाणे त्यांनी आपल्या आयुष्याचा नाश केला. 697. आता जागा रे भाई जागा रे, चोर निजल्या नाडूनी भागरे. कैसे असोनी ठाऊके नेना, दुःख पावाल पुढिले पेना. आता नका रे भाई नका रे, आहे गांठी ते लुटवू लोकांरे. तुका म्हणे एकाच्या घाये, कारे जानोनी न धरा भय. मुद्दल जतन आले, मग लाभाचे काय आले. घरी देवनी अंतरगाठी, राखा पारख्यान सुटे मिठी. घाला पडे थोडेची वाटे, काम मैदाचे चपेटे. तुका म्हणे वर्दळ खोटे, फांसे अंतरीच्या कपटे. 697. अरे बाबांनो, जागे होऊन सावध व्हा. काम क्रोध रूपी विकास रूपी चोर बेसावध आहेत, तोपर्यंत त्यांना टाळून हरिभक्तीला लागा. पुढच्या जन्मात दुःख आहे हे माहीत असून तुम्ही बेसावध कसे राहता? बंधूंनो, शिल्लक असलेले आयुष्य परपंचात कार्यात घालवू नका. तुकाराम महाराज म्हणतात, संसारात केवळ दुःखच आहे. हे दुसऱ्याचे दुःख पाहूनही तुम्हाला आपले असे होईल असे भय वाटत नाही, ही खंत आहे. 698. मुद्दलाचे जतन केले तर लाभाचा विचार करता येईल. मुद्दल घालवले तर लाभाचा विचार व्यर्थ आहे. अंतःकरणात भक्तिरूपी मुद्दलाला गाठ मारून जतन करा. आशा तृष्णा वासना यांना दूर ठेवा आणि त्या ठेव्याचे रक्षण करा. कामरूपी लबाड कपटी शत्रूचा नकळत घाला पडेल म्हणून सावध राहा. तुकाराम महाराज म्हणतात, मुद्दल जतन न करता अंतःकरणात कपट ठेवून केलेले मुक्तीचे उपाय खोटे पासे आहेत, त्यांना मुक्ती मिळत नाही. 699. मज अंगाच्या अनुभवे, काही वाईट बरे ठावे. झालो देहींचा देखना, नये मागे पुढेही मना. ओसवसती ठावी, परी हे चाली दुःख पावी. तुका म्हणे घेऊ देवा, सवे करोनी बोळावा. 699. मला स्वानुभवाने बरे आणि वाईट काय ठाऊक झाले आहे. या दोन्हीकडे अलिप्त होऊन उदासपणे पाहणारा झालो. त्यामुळे माझे पुढे होणारे सुख दुःख मनास येत नाही. जगरूपी गाव ओसाड आहे हे माहीत असून त्या गावाला जाणे दुःखदायक आहे. तुकाराम महाराज म्हणतात, त्यासाठी त्या ओसाड वस्तीत सुरक्षित पोचविणारा देव सोबत घेऊ. अभंग 700. पाववावे ठाया, असे सवे बोलोतया. भावा ऐसी क्रिया राखे, खोट्या खोटेपणे वाखे. न ठेवू अंतर, काही भेदाचा पदर. तुका म्हणे जीवे भावे, सत्या मानविजे देवे. देवा, आम्हाला मुक्कामाच्या ठिकाणी सुरक्षितपणे पोहोचवावे असे देवाजवळ बोलू. ज्याचा जसा भाव असतो तसेच वर्तन देव त्याच्याशी ठेवतो. खोट्याचा सर्वनाश त्याच्या खोटेपणाने होतो. म्हणून आम्ही देवामध्ये अजिबात वेदाचा पदर ठेवणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, आमचे हे सत्यपणाचे वागणे देवाला मान्य आहे. 701. माझा पहा अनुभव, केला देव आपुला. बोलविले तेची द्यावे, उत्तर व्हावे ते काळी. सोडिली या जगनिंद, मग गोविंद म्हणियार. तुका म्हणे धीर केला, तेने याला ओ गोविले. लोक हो, माझा अनुभव पहा, मी देव आपला केला आहे. त्याने बोलविले तेच शब्द उत्तर म्हणून तुम्हास देत आहे. निंद्य जगात सोडले आणि गोविंदाचा सेवक म्हणून घेतले. तुकाराम महाराज म्हणतात, धैर्याने भक्ती केली आणि गोविंदाला आपलासा करून गुंतवून ठेवले. 702. मोल देऊनी या साठवावे दोष, नटांचे ते वेश पाहुनी या. हरिदासा मुखे हरिकथा कीर्तन, ते पुण्या पुण्य विशेषता. हरितील वस्त्रे गोपिकांच्या वेशे, पाप त्या सरिसे मात्रा गमन. तुका म्हणे पहा ऐसे झाले जन, सेवा भक्तिहीन रसी गोडी. नाटक सिनेमा पाहायला जाताना त्याचा मोबदला द्रव्याच्या रूपाने द्यावा लागतो. त्यातील स्त्रीवेश धारण करणाऱ्या पुरुष नटाला पाहणे दोषकारक आहे. द्रव्य देऊन दोष विकत घेण्यासारखे आहे. देवाचे लीला वर्णन गुणवर्णन यांच्या कथा हरिदासाच्या मुखातून ऐकणे पुण्यदायक आहे. नाटकातील कलाकार कृष्ण गोपिकांचे वेश धारण करून वस्त्रहरणाचे खेळ खेळतात. त्यांना या कामामुळे मातृगमनाचा दोष लागतो.
तुकाराम महाराज म्हणतात, श्रद्धाहीन असलेले दांभिक जन विषय भोगाच्या आवडीने असलेले खेळ पाहतात. रामकृष्ण हरी. पुंडलिक अवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय.